आज फिरत फिरत डायरेक्ट आलो काकाच्या गावाला. 2-3 दिवसानंतर वातावरण आज लय भारी झालेलं होतं. मग काय काढली गाडी बाहेर घेतली लगेच पुसून वगैरे. तुम्हाला तर माहिती काल आपले बाबा आलेले होते. ते आज चालले होते त्यांच्या गावाला. मग त्यांना आज आहे ना आपल्याला गाडीत बसून द्यायचं होतं. त्यांना घेऊन लगेच पोहोचलो रावरी फॅक्टरी. आल्याबरोबर लगेच गाडी भेटली त्यांना. ते गेले गाडीत बसून. झालं ना भाऊ इथं लगेच पावसाचं वातावरण फुल. पावसाचं वातावरण एवढं झालंय का शेवटी मोठीच गाडी काढावं लागली. तसा पण काल रात्री आपला जिगरी मित्र आलेला होता पुण्यावरून. मग आता त्याला पण घेऊन जाऊ आपल्या काकाच्या गावाला आपण सोबत. त्याला म्हणलो बाईच गाडीमध्ये काही नाही नाही करू मोकार लाजत होतो गाडीत बसेल तरी त्याला घेतला ओढून आम्ही आतमध्ये. आमच्या गप्पा नादामध्ये आम्ही काकाच्या गावाला पण आलो होतो. आल्याबरोबर काय भाऊ काकाच्या गावचा बाजार होता आज. बसलो काकाच्या दुकान जाऊन थोड्या गप्पा वगैरे मारल्या काकासोबत. काकाच्या पोराला कळलं मी आलोय, तो आला माझ्यासोबत गप्पा मारायला लगेच. बाजार छोटा आहे पण गर्दी लय झालेली होती बरं का बाजारात. बाजार आवरला काकाच्या गावामध्ये एक लय भारी मंदिर आहे देवाचं. म्हणलो चला आता तिथं आलेलो होतं दर्शन तरी घेऊन जाऊ. मी लहान होतो ना तेव्हा कायम जत्रेला यायचो बरं का पब्लिक. आता कसं मोठे झालो ना थोडी जबाबदाऱ्या वाढल्या, कामं वाढले त्याच्यामुळे येणं होत नाही. पण इथलं प्रेम अजून पण आपलं कमी झालेलं नाही. मग असं जेव्हा पण मला कामानिमित्त टाइम भेटतो तेव्हा मी इथं नक्की येऊन जात असतो. जर हा व्हिडिओ जर तिथून कुणी बघत असेल ना भाऊ तुमचं गाव खूप सुंदर आहे बरं का. माझ्या खूप लहानपणीची आठवणी तिथं. आता चला तसं पण लय उशीर झालेला होता. अजून आपल्या भावाला हळदीला जायचं होतं घरी. जर तुम्हाला आजचा आपला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर आहे. युट्यूब चॅनलची लिंक आपल्या बायो मध्ये पण आहे, या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये पण आहे.